महाराष्ट्रासह भारतातून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती। मात्र या निर्यातीत प्रचंड मोठी घट झाली आहे। भारतीय कांद्याकडे अनेक देश पाठ फिरवू लागलेत आणि त्याचं कारण ठरलेत चीन आणि पाकिस्तान हे दोन देश। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। चीन पाकिस्तानचा शेतकऱ्यांना फटका। महाराष्ट्रासह भारताची कांदा निर्यात घटली। चीन पाकिस्तानचा कांदा भारतापेक्षा स्वस्त। कांदा निर्यातीच्या धोरणात वारंवार बदल होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच फटका बसतोय। त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुळावर चीन आणि पाकिस्तान उठलंय। कारण चीन आणि पाकिस्तानचा कांदा भारतापेक्षा स्वस्त असल्यामुळे त्यांच्या कांद्याला मोठी मागणी आहे। त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात प्रचंड प्रमाणात रोडावली आहे। सौदी अरेबिया, दुबई, कतार देशात कांद्याची निर्यात। श्रीलंका, मलेशिया, सिंगापूरलाही भारतातून कांदा जातो। JNPA बंदरातून कांदा निर्यात 40% घसरली। भारतातून दरमहा 2500 कंटेनर निर्यात होत होते। आता भारतातून महिन्याला फक्त 1000 कंटेनर निर्यात होते। चीन पाकिस्तानी कांद्याचे दर प्रति टन 18,920 रुपये। भारतीय कांद्याचे दर प्रति टन 23,290 रुपये। याचाच अर्थ भारतीय कांद्यासाठी इतर देशांना टनामागे 4,300 रुपये जादा मोजावे लागतात। त्यामुळे या देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवली। याबाबत शेतकरी काय म्हणतायत तेही पहा। या केंद्र शासनाने धोरणाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि नाफेड, NCC या दोन बाजार मूल्यत्रीकरणाच्या नावाने जी खरेदी केली जाते, ही खरेदी शेतकऱ्यांची घातकच आहे। पण जर कधी या शासनाला या खरेदी करायची असेल तर मार्केट कमिटीमध्ये, बाजार समितीमध्ये खरेदी करावी आणि तोही 3,000 रुपयाच्या पुढे खरेदी करावा, म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळेल। तर दुसरीकडे शेतकरी नेते मात्र याबाबत सरकारलाच जबाबदार धरतात। राज्य आणि केंद्र सरकारने ही बाब लक्षात घ्यावी आणि कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं। त्या निर्यातीवरचे सर्व कर हे संपूर्णपणाने माफ करावेत, रद्द करावेत आणि निर्यातीसाठी निर्यात अनुदान सरकारने द्यावं आणि कांदा उत्पादकांच्या हिताचं रक्षण करावं। अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने, कांदा उत्पादकांच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारकडे आम्ही करतो आहोत। एकूणच भारताची घटलेली कांदा निर्यात पाहता सरकारनं कांदा निर्यातीचं धोरण बदलायला हवं, तरच आपल्या देशातील कांदा परदेशात पाठवता येईल आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडतील अशी मागणी होते। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।